हाय, हॅलो, नमस्कार आणि राम मंडळी. मी ॲडव्होकेट आई तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, माझ्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण खरेदी दस्ताविषयीची बेसिक माहिती सविस्तरपणे बघितली होती. आज देखील आपण याच खरेदी दस्ताविषयीची कायदेशीर माहिती बघणार आहोत. त्यामुळे आजचा व्हिडिओ देखील स्किप न करता पूर्ण बघा अशी माझी तुम्हाला विनंती आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पुढील मुद्दे बघणार आहोत. नंबर 1, खरेदी दस्त किंवा विक्री करार म्हणजेच सेल डीड करताना कोणती काळजी घेणे गरजेचे आहे. नंबर 2, मुद्रांक शुल्क आणि नोंदणी शुल्क कोणी भरायचे असते. नंबर 3, मुद्रांक शुल्क किती भरायचे असते. नंबर 4, नोंदणीची कालमर्यादा किती आहे. आणि महत्त्वाचा मुद्दा नंबर 5, खरेदी दस्त जर हरवला असेल तर त्याची प्रमाणित प्रत कशी मिळवायची याबद्दलची डिटेलमध्ये माहिती. चला तर मग तुमचा फार वेळ न घेता सुरू करते आजच्या व्हिडिओला. आता पहिला मुद्दा, खरेदी दस्त किंवा विक्री करार करताना कोणती काळजी घ्यायची ते बघूया. कोणतीही जमीन खरेदी विक्री करताना भविष्यात तुम्हाला कोणतीही कायदेशीर समस्या येऊ नये यासाठी पुढील गोष्टींची काळजी तुम्ही घेतलीच पाहिजे. नंबर 1 म्हणजे वैधता. खरेदीदाराने सर्वप्रथम मालमत्ता किंवा जमिनीच्या मालकीची वैधता तपासून बघितली पाहिजे. म्हणजेच विक्रेत्याची मालकी ही वैध आणि कायदेशीर आहे का याचा तपास घ्या. यासाठी मागील 12 वर्षांच्या काळातील सर्व प्रकारच्या कागदपत्रांची तुम्ही छाननी करा. नंबर 2, विक्रेत्याची माहिती. तुम्ही व्यवहार कोणासोबत करणार आहात त्या व्यक्तीची संपूर्ण माहिती तुम्ही तपासून बघा, जसे की पॅन कार्ड, आधार कार्ड. एखाद्या कंपनी किंवा एजंटकडून जर तुम्ही घर खरेदी करत असाल तर पॅन कार्ड, आधार कार्ड यासारख्या वैध कायदेशीर कागदपत्रांची छाननी करा. तसेच कंपनीच्या नोंदणीशी संबंधित कायदेशीर कागदपत्रे तपासा. आता पुढचा मुद्दा, जमिनीचा वापर. खरेदी करत असलेली जमीन ही निवासी, औद्योगिक, व्यावसायिक, अकृषी किंवा मिश्र वापर यासाठी अंतर्भूत आहे का याची चौकशी करा. अनेक राज्य व राष्ट्रीय कायदे अनेक कामांसाठी जमीन वापरण्यास मनाई करतात. त्यामुळे याची चौकशी करणे महत्त्वाचे आहे. जर जमीन किंवा मालमत्ता रूपांतरित केली असेल तर त्या जमिनीचे रूपांतरण दस्तऐवज म्हणजेच NS सर्टिफिकेट बघा. पुढचा मुद्दा, बांधकाम. आधीच बांधलेल्या इमारतीच्या बाबतीत आर्किटेक्चर किंवा लेआउट प्लॅन प्रमाणित करणे आवश्यक आहे. त्यामुळे या गोष्टींची शहानिशा करा. वीज, पाणी पुरवठा, अग्निसुरक्षा, पर्यावरण मंजुरी यासाठी महापालिका अधिकाऱ्यांनी, सरकारी संस्थांनी, वैधानिक आणि नियामक प्राधिकरणे यांनी मंजुरी दिली आहे का हे तपासून घ्या. पुढचा मुद्दा म्हणजे OC, भोगवटा प्रमाणपत्र. घर खरेदी करताना OC हा एक महत्त्वाचा दस्तऐवज आहे जो बिल्डरकडून मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे मालमत्तेची मालकी हस्तांतरित करण्यापूर्वी विक्रेत्याने OC घेणे आवश्यक आहे. तशी OC घेतल्याची खात्री खरेदीदाराने केली पाहिजे. कारण गहाळ OC खरेदीदारासाठी दंडापासून ते मालमत्ता पाडण्यापर्यंतची गंभीर समस्या निर्माण करू शकते. यानंतर भार प्रमाणपत्र. खरेदीदाराने खरेदी करत असलेल्या मालमत्तेवर कोणतेही गहाण, बँक कर्ज किंवा इतर कोणताही कर देय नसल्याची खात्री केली पाहिजे. यासाठी रजिस्ट्रार कार्यालयात जाऊन खरेदीदाराने फॉर्म क्रमांक 22 भरून भार प्रमाणपत्राद्वारे ही माहिती घेतली पाहिजे. विक्रेत्याने मालमत्ता करात काही चूक केली आहे की नाही याची खात्री करण्यासाठी खरेदीदाराने स्थानिक पालिका प्राधिकरणाला भेट देऊन चौकशी केली पाहिजे. कारण मालमत्ता कर न भरल्याने मालमत्तेवर शुल्क आकारले जाते, ज्याचा बाजार मूल्यावर परिणाम होऊ शकतो. यानंतर दावा किंवा वादविवाद. आर्थिक व्यवहार करण्यापूर्वी खरेदीदाराने वर्तमानपत्रांमध्ये जाहीर नोटीस दिली पाहिजे, जेणेकरून जमिनी संबंधित काही विवाद किंवा दावे न्यायालयात जर प्रलंबित असतील तर त्याची माहिती मिळू शकेल. आणि यानंतरचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे रेरा. खरेदीदाराने खरेदी करत असलेली जमीन किंवा मालमत्ता रेरा अंतर्गत नोंदणीकृत आहे का हे तपासले पाहिजे. रिअल इस्टेट कायदा 2016 अनुसार 500 चौरस मीटरपेक्षा जास्त क्षेत्रफळाचे सर्व रिअल इस्टेट प्रकल्प संबंधित रेरा प्राधिकरणाकडे नोंदणीकृत असणे आवश्यक आहे. या कायद्याअंतर्गत प्रत्येक बिल्डरने खरेदीदाराला मालमत्ता किंवा जमीन किंवा घर बांधकामाच्या प्रगतीची माहिती देणे, रेरा अंतर्गत नमूद सर्व नियमांचे पालन करणे अनिवार्य आहे. maharera.mahaonline.government.in या वेबसाईटवर जाऊन तुम्ही डेव्हलपरच्या विरोधात दाखल केलेल्या केसेस, तक्रारी, डेव्हलपरने चुकवलेले पेमेंट यासंबंधीची माहिती तपासून घेऊ शकता. त्यानंतर जमिनीचा सातबारा आणि फेरफार उतारा. तुम्ही जी जमीन खरेदी करण्याचा विचार करत आहात त्या जमिनीचा सातबारा उतारा काढून घ्या. सातबारा उतार्यावरील फेरफार बघून घ्या. तसेच त्या क्षेत्राचा 8वा उतारा देखील काढून घ्या. या उतार्यावरील सर्व मुद्दे तपासूनच खरेदीचा निर्णय घ्या. कारण जर या जमिनीवर एखाद्या बँकेचे कर्ज असेल, जमिनीबाबत न्यायालयात वाद सुरू असेल, जमिनीवरून सरकारचा एखादा महामार्ग तर नियोजित नाही ना, ही सर्व माहिती या उतार्यांवरून तुम्हाला समजते.
आता 7/12 उतारा, फेरफार उतारा आणि 8 उतारा कसा वाचायचा या संबंधित सविस्तर माहितीचे व्हिडिओ मी ऑलरेडी ॲडव्होकेट आई या माझ्या चॅनेलवर अपलोड केले आहेत। त्या व्हिडिओची लिंक मी आय बटनवर आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, तुम्ही ती बघून त्याची माहिती करून घेऊ शकता। आता पुढच्या मुद्द्याकडे वळूया, जमिनीच्या गटाचा नकाशा पाहणे। तुम्ही खरेदी करत असलेल्या जमिनीचा नकाशा तलाठी किंवा भूमी अभिलेख कार्यालयातून काढून घ्या आणि तो तपासून बघा। यामुळे तुम्हाला खरेदी करत असलेल्या जमिनीच्या चतुःसीमा कळतात, कारण जमिनीचे क्षेत्र हे नकाशात एक आणि प्रत्यक्षात वेगळे असू शकते। नकाशाच्या माध्यमातून तुम्हाला खरेदी करत असलेल्या जमिनीच्या आजूबाजूचे गट नंबर समजतील, त्याद्वारे तुम्ही शेजारील शेतकऱ्यांकडे त्या जमिनीबाबत चौकशी करू शकता। पुढचा मुद्दा, शेतरस्ता। तुम्ही खरेदी करत असलेल्या जमिनीला शेतरस्ता आहे की नाही हे तपासणे महत्त्वाचे आहे। जमीन जर बिगर शेती असेल तर त्या जमिनीच्या रस्त्याची खूण नकाशात दाखवलेली असते, परंतु जर ती जमीन शेतजमीन असेल आणि जमिनीला असलेला रस्ता खाजगी असेल तर रस्त्यासाठी दाखवलेली जमीन आणि संबंधित मालक यांची हरकत नसल्याची खात्री करा। आता यानंतरचा मुद्दा म्हणजे मुद्रांक शुल्क आणि नोंदणी शुल्क कोणी भरायचे असते। कायद्यानुसार खरेदीदाराला मुद्रांक शुल्क आणि नोंदणी शुल्क भरावे लागते, परंतु तरीही खरेदीदार आणि विक्रेता दोघेही परस्पर सहमतीने मुद्रांक शुल्क आणि नोंदणी शुल्क भरण्यासंदर्भात खर्च वाटून घेऊ शकतात। आता मुद्रांक शुल्क किती भरावे लागते? भारतात मुद्रांक शुल्क हे मालमत्तेच्या विक्री मूल्याच्या 5 ते 10% दरम्यान आहे। हे मुद्रांक शुल्क वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळे असू शकते। हे मुद्रांक शुल्क ग्रामीण, शहरी आणि मेट्रो शहर याप्रमाणे बदलू देखील शकते। आता खरेदी दस्त जर नोंदणी करायचा असेल तर नोंदणीची कालमर्यादा किती आहे ते बघूया। विक्रेता व खरेदीदार यांनी खरेदी दस्तऐवजावर मुद्रांक शुल्क लावून झाल्यानंतर या कराराच्या तारखेपासून 4 महिन्याच्या आत नोंदणीकृत करणे गरजेचे आहे, परंतु काही कारणांमुळे ते शक्य झाले नाही तर पुढील 4 महिन्यात नोंदणी फीवर दंड भरून नोंदणी करू शकता। जर आपण या 8 महिन्यात दस्त नोंदवला नाही तर त्याची परत नोंदणी होऊ शकत नाही। आता या व्हिडिओच्या शेवटी अत्यंत महत्त्वाचा मुद्दा मी सांगणार आहे, तो म्हणजे खरेदी दस्त जर हरवला तर प्रमाणित प्रत कशी मिळवायची। खरेदी दस्त किंवा विक्री करार हा एक महत्त्वाचा कायदेशीर दस्तऐवज आहे, परंतु समजा मूळ खरेदी खत जर हरवले तर त्याची प्रमाणित प्रत पुढील पद्धतीने मिळवता येते। हरवलेल्या खरेदी दस्ताची प्रमाणित प्रत मिळवण्यासाठी सब रजिस्ट्रार कार्यालयात तुम्हाला जावे लागेल, परंतु यासाठी अर्ज करण्यापूर्वी तुम्हाला काही कायदेशीर नियमांचे पालन केले पाहिजे। ते नियम कोणते हे आधी आपण बघूया आणि त्यानंतर डुप्लिकेट कॉपी मिळवण्याची प्रक्रिया बघूया। तुमचे कोणतेही दस्तऐवज हरवले तर सर्वात पहिली पायरी म्हणजे स्थानिक पोलीस ठाण्यात FIR दाखल करा। जर हरवलेला कागद किंवा दस्तऐवज सापडला नाही तर पोलिसांकडून नॉन ट्रेसेबल प्रमाणपत्र दिले जाते, ते तुम्हाला घेणे गरजेचे आहे। यानंतर सब रजिस्ट्रारला सिद्ध करण्यासाठी की तुम्ही दस्तऐवज शोधण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करून मगच डुप्लिकेट कॉपी मिळवण्यासाठी अर्ज करत आहात, यासाठी वृत्तपत्रात संबंधित हरवलेल्या कागदपत्रांची जाहिरात द्या। जाहिरातीमध्ये सर्व आवश्यक तपशील असणे आवश्यक आहे। हे सर्व उपाय केल्यानंतर तुम्ही आता सब रजिस्ट्रार कार्यालयात अर्ज दाखल करू शकता। यासाठी तुम्हाला ज्या उपनिबंधक कार्यालयात म्हणजे सब रजिस्ट्रार कार्यालयात तुमचे खरेदी खत नोंदणीकृत आहे त्या कार्यालयात खरेदी खताची दुबारीत प्रत मिळवण्यासाठी हा अर्ज भरावा लागेल। अर्जामध्ये तुम्हाला तुमचे नाव, पत्ता, खरेदी खताचा क्रमांक आणि इतर आवश्यक माहिती भरावी लागेल। यानंतर तुम्हाला अर्जाचे शुल्क आणि इतर शुल्क भरावे लागेल। ही रक्कम राज्य आणि उपनिबंधक कार्यालयानुसार बदलू शकते। तुम्ही अर्ज आणि आवश्यक कागदपत्रे सादर केल्यानंतर उपनिबंधक कार्यालयातील अधिकारी तुमच्या अर्जाची व कागदपत्रांची तपासणी करतील। ही तपासणी पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला खरेदी खताची डुप्लिकेट कॉपी मिळेल। ही प्रमाणित प्रत मिळण्यासाठी तुम्हाला सामान्यतः 500 ते 2000 रुपयेपर्यंतचा खर्च येऊ शकतो। हरवलेल्या खरेदी खताची डुप्लिकेट कॉपी मिळवण्यासाठी त्या अर्जासहित तुम्हाला पुढील कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे। ओळखपत्र, यामध्ये आधार कार्ड, मतदान ओळखपत्र किंवा पासपोर्ट चालू शकतो। पत्त्याचा पुरावा, वीज बिल, टेलिफोन बिल किंवा रेशन कार्ड। खरेदी खताचा नोंदणी क्रमांक, हरवलेल्या खरेदी खताच्या तक्रारीची पोलीस FIR, मालमत्तेचे सर्व तपशील, नॉन ट्रेसेबल प्रमाणपत्र, वर्तमानपत्रातील जाहिरातीची प्रत आणि तुमच्याद्वारे सादर केलेली माहिती खरी असल्याचे प्रतिज्ञापत्र। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये असाच एक कायदेविषयक नवा विषय घेऊन। धन्यवाद।